आणि मी अरविंद बेलगा। आज आपण डहाणू तालुक्यातील सासवण या गावातील प्रसिद्ध नावाजलेल्या अशा हॉस्पिटलमध्ये म्हणजेच वेदांत हॉस्पिटलाच्या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी एक कामगारांचं आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन यासाठी सुरू आहे की या ठिकाणी जे काही कामगार आहेत गेल्या काही 10 वर्षांपासून या हॉस्पिटलला काम करतात, मात्र त्यांचा जो पगार आहे तो कुठेतरी वाढला जात नाही किंवा वाढवला जात नाही। तर ते सर्व कामगारांनी या ठिकाणी युनियनच्या माध्यमातून आंदोलन उभारलेलं आहे आणि या सर्व कामगारांची मागणी आहे की कुठेतरी आम्हाला किमान वेतन तरी मिळालं पाहिजे। 10 वर्ष काम करून सुद्धा आम्हाला तुटपुंजा पगार दिला जातो आणि आम्हाला राबवलं जातं। यासाठी हा आंदोलन होता आणि या आंदोलनामध्ये डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले साहेब यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हॉस्पिटलचे जे काही शिष्टमंडळ होतं त्यांच्याशी चर्चा करून मधून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। येत्या दिवसांमध्ये हा विषय मार्गी लागतो का? नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। ट्रेड यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ट्रेड यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संगठन एक हो, एक हो, एक हो। जिला कामगार संगठन एक हो, एक हो, एक हो। का मजदूर 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 एक हो, एक हो, एक हो। संगठन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। टू यू जिंदाबाद, जिंदाबाद। अन्याय अन्याय जुलूम नहीं सहन करेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अन्याय नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अन्याय नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अन्याय नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जिंदाबाद, जिंदाबाद। टू यू जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मजदूर एक हो, एक हो, एक हो। एक हो, एक हो। मजदूर एक हो, एक हो, एक हो। शासन को फेंक दो, फेंक दो, फेंक दो। गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मजदूरों पे जुल्म से गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मजदूरों पे जुल्म से गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मजदूरों पे जुल्म से गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। लाल कोटे की जय, लाल झंडे की जय। वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कामगारांची पगारवाढ झालीच पाहिजे। वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। 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 वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वेदांत व्यवस्थापन हाय हाय, हाय हाय, हाय हाय। कामगारावर अत्याचार करणारा वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कामगारावर अन्याय करणारा वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कामगारावर अन्याय करणारा वेदांत व्यवस्थापन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। या व्यवस्थापनाचं करायचं काय? वेदांत व्यवस्थापनाचं करायचं काय? वेदांत व्यवस्थापनाचं करायचं काय? वेतन आमच्या हक्काचे। मजदूरों से डरती है, पुलिस को आगे करती है। पगार से डरती है, पुलिस को आगे करती है। पगार से डरती है, पुलिस को आगे करती है। मजदूरों से डरती है, पुलिस को आगे करती है। मजदूरों से डरती है, पुलिस को आगे करती है। मजदूरों से डरती है, पुलिस को आगे करती है। पगार बढ़ाने को डरती है, पुलिस को आगे करती है। बढ़ाने को डरती है, पुलिस को आगे करती है। बढ़ाने को डरती है, पुलिस को आगे करती है। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संगठन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नमस्कार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा आज तुमच्या समोर एक असा विषय घेऊन आलो आहे जो फक्त एका हॉस्पिटलचा नाही तर हजारो कुटुंबाच्या जगण्याशी जोडलेला आहे। डहाणू येथील वेदांत हॉस्पिटल जिथे रोज रुग्णांना नवे आयुष्य मिळतं, पण आज त्याच हॉस्पिटलच्या बाहेर ते आयुष्य वाचवणारे हात स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। मित्रांनो, हे कामगार डॉक्टर नाहीत, पण डॉक्टरांच्या पाठीमागे उभे राहणारे सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय, टेक्निशियन
रुग्णांची रात्रंदिवस सेवा करणारे खरे आधारस्तंभ आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांच्या पगारात वाढ होत नाही, यासाठी हा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांच्या पगारात वाढ झालेली नाही. महागाई वाढली, घरखर्च वाढला, मुलांचे शिक्षण वाढले, आजारी आई वडील वाढले, पण पगार तो तसाच थांबलेला. मित्रांनो, कोणीही आंदोलन आवडीने करत नाही. पोटाची आग लागली की माणूस रस्त्यावर उतरतो. आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी CITU कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यांची एकच मागणी आहे, न्याय, वेतनवाढ आणि सन्मानाने जगण्याचा हक्क. या आंदोलनाला डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी पाठिंबा दिला आहे, आवाज उठवलेला आहे, पण शेवटी निर्णय व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. मित्रांनो, आज हे कामगार रस्त्यावर आहेत. उद्या जर हॉस्पिटलमध्ये सेवा कमी झाली तर त्रास कोणाला होणार? आपल्यालाच. म्हणूनच कामगार सुखी तरच सेवा सुरक्षित. ही लढाई राजकारणाची नाही, ही लढाई माणुसकीची आहे. आमची एकच अपेक्षा आहे, व्यवस्थापनाने चर्चेचा मार्ग स्वीकारावा, कामगारांच्या मागण्या ऐकाव्यात आणि या कुटुंबांना दिलासा द्यावा. विधान हॉस्पिटल आहे, या ठिकाणी आंदोलन तुमचं चालू आहे. तुमची युनियन आहे, या युनियनचे काय काय प्रश्न घेऊन आपण आंदोलन करत आहे? डहाणू तालुक्यामध्ये धुंदलवाडी या ठिकाणी वेदांत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहे. आज पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल हे वेदांत हॉस्पिटल आहे. आणि या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून जे काही कामगार, सफाई कामगार आहेत, इतर क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात, साधारणतः 300 ते 400 कामगार हे या ठिकाणी गेल्या 7-8 वर्षापासून काम करतात. परंतु या कामगारांना अजूनही 7 ते 8 हजार रुपयामध्ये महिन्यामध्ये राबवलं जातं. आजचं जर पाहिलं तर वाढती महागाई आणि ह्या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर आज एका कुटुंबाला, किमान कामगारांच्या कुटुंबाला किंवा इतर कोणत्याही कुटुंबाला किमान जगण्यासाठी आज 28 ते 30 हजार रुपये हे लागतात, तर ते कुटुंब व्यवस्थितपणे ते जगू शकतं. परंतु अशा प्रकारच्या कामगारांवर हा अन्याय आणि कामगारांचे शोषण हे गेल्या 7-8 वर्षापासून या वेदांत हॉस्पिटलमध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते करत आहे. आणि म्हणून गेल्या 4 वर्षापूर्वी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या युनियनच्या नेतृत्वाखाली येथील कामगारांनी आपली सभासद पावती फाडून या युनियनचे सदस्य झाले. आणि तेव्हापासून आम्ही या वेदांत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी किंवा मालकाशी चर्चा करतो की कामगारांचं किमान वेतन तरी तुम्ही निदान दिलं पाहिजे. परंतु आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगारांचं किमान वेतन हे 16 ते 17 हजार रुपये आहे. परंतु आज 9 हजार रुपयावर या कामगारांना राबवलं जातं. गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलं, युनियनच्या माध्यमातून आणि कामगारांच्या माध्यमातून एक पत्र दिलं की तुम्ही कामगारांचा किमान त्यांचा पगार वाढवला पाहिजे, काहीतरी त्यांना निदान जगण्यासाठी. परंतु त्यांनी ते पत्रही फाट्यावर मारलं, युनियनवर ते फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करतात. आणि जो कामगार त्यांच्याकडे पगार वाढ मागतो त्या कामगाराला टार्गेट करून कामगाराला बाहेर काढलं जातं. हा मोठा अन्याय हा या ठिकाणी होतोय. आणि म्हणून रीतसर आम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस दिली की या 15 दिवसामध्ये तुम्ही कामगारांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या रास्त मार्गावर चर्चा केली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे. परंतु शेवटी भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल म्हणा किंवा कॉलेज म्हणा ह्यांची अरेरावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालली की आम्ही कोणाला जुमानत नाही, आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही संविधानाला जुमानत नाही, आम्ही कामगारांना जुमानत नाही. अशा प्रकारची ह्यांचा जो स्वभाव आहे किंवा ह्यांची जी वागणूक आहे ही योग्य नाही. आणि म्हणून आम्ही कायदेशीररित्या यांना पत्र दिलं, या व्यवस्थापनाला पत्र दिलं, तहसीलदारांना पत्र दिलं, आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आजच्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन हे सुरू करणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, असंही नाही की आम्हाला हे दिलंच पाहिजे किंवा आमची काय अडवणूक, असंही नाही, कुठेतरी चर्चा करून मधला मार्ग काढला पाहिजे. आत्ता आमची त्यांच्याशी बैठक झाली, त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे की जे काही किमान वेतन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया, आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, त्यांनी लवकरात लवकर कळवावं आणि आमच्याबरोबर युनियन बरोबर बसून त्यातला मधला मार्ग काढावा. आणि हे आमचं आंदोलन, त्यांचा निरोप येईपर्यंत आमचं आंदोलन हे या ठिकाणी सुरू राहणार. पूर्ण झालं नाही तर काय पुढचं पाऊल काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं आंदोलन हे थोडंसं इथे वाढेल. कारण आम्ही काही कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केलेली नाही आहे.
खरं म्हणजे 10 वर्ष काम केलेल्या कामगाराला किमान वेतनावर राबवू शकत नाही, त्यांना वाढीव वेतन दिलं पाहिजे. परंतु आम्ही म्हणालो की चला इथे हे हॉस्पिटल आहे, तर जे काही किमान वेतन आहे ते निदान दिलं पाहिजे. ते दिलं तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू. 1 वर्षपूर्वी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आणि निवेदन पण दिलेलं आहे. त्यानंतर मग 20 दिवसानंतर पण त्यांनी व्यक्तीचे भेटलेले आहेत, परंतु त्यांना पण दुमजत नाही. आणि आपण आले तर नक्की आपली दखल घेतली जाईल का, काय बोलाल आपण? हे बघा, पत्र दिलं होतं तर 15 दिवसाचं पत्र दिलं होतं. तर या 15 दिवसामध्ये त्यांनी युनियनचे पदाधिकारी, या ठिकाणचे कामगार कमिटी आणि व्यवस्थापन या तिघांनी संयुक्तरित्या जर ही चर्चा केली असती तर 15 दिवसाच्या अगोदरच काहीतरी मार्ग निघाला असता. आज आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं, हे तर योग्य नाही ना. हे बघा, आंदोलन करायला आम्हाला पण इथे एवढे कामगार आहेत किंवा आजूबाजूचे काही आमच्या चळवळीचे काही लोक आले तिथे त्यांना मदत करण्यासाठी, आम्हाला हौस आलेली नाही ना इथे आंदोलन करण्याची. आम्हाला निश्चितच हौस नाही आलेली. त्यांनी जर या 10 दिवसामध्ये जर याच्यावर काय तोडगा काढला असता तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं नसतं. पण शेवटी आम्हाला पण पर्याय नाही ना. आमच्याकडे आम्ही सर्व कामगार, शेतकरी ह्या वर्गातले सर्व आम्ही लोक आहोत. तर आम्हाला तर संविधानाने अधिकार दिलेला आहे की आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमच्या मागण्या पदरात पाडून घेणे हाच आम्हाला पर्याय. त्याच्या पलीकडे तर आम्हाला काय पर्याय नाही. म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग काढावा. धन्यवाद. आपण या बातमीपत्रामध्ये कामगारांच्या मागण्या काय आहेत त्या जाणून घेतल्या. त्यानंतर या ठिकाणच्या शिष्टमंडळाशी डहाणू विधानसभेचे आमदार यांच्याशी चर्चा झाली आणि ते चर्चेतून काय निष्पन्न निघालं ते थोडक्यात आपल्याला आमदार साहेबांनी त्यांच्या बाईटमधून सांगितलं. पण कुठेतरी आम्ही या हॉस्पिटलच्या वरिष्ठांकडे किंवा पदाधिकारी होते त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय हे जेव्हा आम्ही विचारणा केली त्यावेळेस जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली. कामगारांच्या मागण्या मार्गी लागतील का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन शैलेशसह अरविंद बेंडगा, नमस्कार.